मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, सातारा, रायगड सारख्या अनेक भागात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सोमवारी महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस झालाय। अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले। कोकणात अनेक बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत। मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळालं। पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने धुमाकूळ घातला। त्याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून आजही राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, आपण पाहिलं तर काल मुसळधार असा पाऊस झालाय, आज सुद्धा या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आलाय। नक्कीच एकंदर काल मुंबईमध्ये आणि एकंदर मुंबई सोबतच कोकण किनारपट्टी असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळाला। त्यामुळे अनेक ठिकाणी समस्या देखील उद्भवलेल्या पाहायला मिळाल्या। मात्र आज तरी मुंबईत तरी आपल्याला पाऊस पाहायला मिळत नाहीये। आज अनेक ठिकाणी राज्यभरात रेड अलर्ट दिलेला आहे। रायगड जिल्ह्यामध्ये खास करून रेड अलर्ट आहे। त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे अशा प्रकारे माहिती मिळत आहे। मात्र आज मुंबईत सध्या तरी पाऊस नाहीये। मुंबई शहर असेल, मुंबई मध्य मुंबई असेल किंवा मुंबई उपनगर असेल, या तिन्ही ठिकाणी सध्या पाऊस पाहायला मिळत नाहीये। सध्या तरी मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे कुठेतरी मुंबईत आज पाऊस नाहीये। मात्र दुपारच्या सुमारास जेव्हा भरतीची वेळ असते तेव्हा मात्र पाऊस जर आला तर कुठेतरी काही समस्या उद्भवू शकतात। मात्र सध्या तरी मुंबईत पाऊस नाहीये आणि आज पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली पाहायला मिळत आहे। जी नक्कीच भूषण, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।